नमस्कार, मी शर्मिला. शिवपुराण वाचन या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात असते. पण आज मी तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ सिरीज घेऊन येते. या सिरीजमधले जे व्हिडिओ आहेत ना, ते आपल्या सनातन धर्मात जी एक जीवन मूल्य सांगितली गेलेली आहेत, त्या जीवन मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करणाऱ्या काही विभूतींशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचे विचार जाणून घेणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकणार आहोत. या एपिसोड्समधला पहिला एपिसोडचा विषय आहे तो म्हणजे गुरु. आषाढ महिना आला ना की वेद लागतात ते गुरुपौर्णिमेचे. महर्षी व्यासांनी 4 वेद लिहून सनातन धर्माची घडी बसवली, म्हणून त्यांना आद्य गुरु म्हटलं जातं. आणि आषाढीची पौर्णिमा हा त्यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरु ही अशी एक शक्ती आहे की जी शिष्याला गुरुपदापर्यंत नेण्यासाठी खूप कष्ट घेते. आणि याच विषयावर आज बोलण्यासाठी मी आले आहे संध्याताई देशपांडे यांच्याकडे. संध्याताईंची ओळख करून द्यायची तर खूप मोठी लिस्ट आहे, पण मी थोडक्यात सांगते. गेले 30 वर्ष संध्याताई भारतातल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये तसंच परदेशीही काही युनिव्हर्सिटीजमध्ये अध्यापकाचं काम करत आहेत. आणि सध्या इरा कॉमर्स क्लासेस या त्यांच्या सदाशिव पेठेतल्या क्लासमध्ये त्या ज्ञानदानाचं काम करतायत. अध्यात्माचा त्यांचा अभ्यासही खूप दांडगा आहे. सुरुवात करूया. नमस्कार संध्याताई. नमस्कार. खरं म्हणजे गेले 32 वर्ष मी कॉमर्स क्षेत्रामध्ये एक शिक्षिका म्हणून काम करते आहे. क्लासेस आहेत इरा कॉमर्स नावाने, बाकी ओळख शर्मिलाताईंनी आत्ता सांगितली. अभ्यासाचं शिकवणं हे गेले तो एक माझ्या आयुष्याचा प्रवास किंवा माझ्या आयुष्याचा भाग आहे. पण आज शर्मिला खूप छान वाटते, खूप वेगळ्या विषयावरती तुम्हाला बोलवलं आहेस आणि छान ती चर्चा आपली रंगणार आहे. तर मला खूप छान वाटतंय. आणि गेल्या 4 दिवसापासून मला खूप आतुर आहे मी की तू काय मला प्रश्न विचारतेस आणि मी माझे जे काही थोडंफार ज्ञान आहे ते कसं मी तिथे सांगतेय. आणि तू इतका छान ही आता सिरीज चालू करतेय आणि ज्याची आता समाजाला फार गरज आहे, त्यामुळे खूप खूप छान वाटतंय. संध्याताई, मी पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारणार आहे की तुम्ही इतके वर्ष स्वतः गुरु आहात, तर गुरु या शब्दाचा अर्थ तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा मी खरंच एक नम्रतेने सांगते, मी स्वतः गुरु नाही. कारण गुरु हा फार फार व्हॅल्युएबल शब्द आहे. तो आजकाल उठसूट कोणीही स्वतःला गुरु म्हणून घेतं. मी खरोखरी तेवढी नाही आहे. मी एक हाडाची शिक्षिका मात्र नक्की आहे. कारण गुरु हा आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी असतो. कारण आपलं शरीर आणि आत्मा या 2 वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. शरीराला अंत आहे, आत्म्याला अंत नाही आहे. तर आपली आत्मिक प्रगती होऊन जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची ओढ लागून त्या जीवनाचं सत्य दर्शवून देण्याचा जो असतो तो गुरु. मी स्वतः एक शिक्षिका आहे. मी मुलांना शिकवते. अध्यात्माची मला खूप आवड आहे, कारण माझी आई तशी होती. पण अजून मी गुरु स्वतःला खरंच कधीच आयुष्यात म्हणून घेणार नाही, मला ते आवडणारही नाही. गुरु म्हटल्यानंतर पटकन डोळ्यासमोर येतात म्हणजे रामदास स्वामी, जे महाराजांचे गुरु होते. त्याच्या पुढचं शर्मिला सद्गुरू असतात. सद्गुरू सत्याची आस धरून सत्य मार्गाला आपल्या आत्म्याच्या प्रवासाला जे नेतात ते सद्गुरू. गुरु आणि सद्गुरू यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. तर मग सद्गुरू कोणाला म्हणूया आपण? उदाहरणार्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज, असे अनेक आहेत की ज्यांना आपण सद्गुरू म्हणतो. त्यामुळे गुरु ही फार म्हणजे उच्च दर्जाची श्रेणी आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यासाठी तो गुरु तेवढ्या ताकदीचे असतात आणि ते आपल्याला जीवनामधल्या खरं आत्म्याची
प्रवास ते आपला चांगला घडवतात असं मला वाटतं. खरंच संध्याताई किती सुरेख तुम्ही गुरु या शब्दाचा अर्थ सांगितला. आता या अर्थावरनं मी असं तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन की आयुष्यात गुरु का करावा? फार छान प्रश्न आहे. आयुष्यामध्ये गुरु का करावा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो आपला प्रवास आहे त्या प्रवासात मार्गदर्शक हा लागतोच. एक लागतो आपल्या बुद्धिमत्तेला मार्गदर्शक आणि दुसरं लागतं आपल्या मनाला मार्गदर्शक. बुद्धिमत्तेला मार्गदर्शक असणारे आमच्यासारखे शिक्षक याच्यात खूप आहेत, परंतु आपल्या मनाचा मार्गदर्शक मिळणं फार महत्त्वाचं असतं. आणि तो बोट धरणारा तेवढ्या योग्यतेचेच गुरु लागतात. आणि गुरु पाठीशी असला की आपलं जीवन आहे ना अतिशय सुकर होतं. म्हणजे ती एक म्हण आहे बघ, सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आपल्या स्वामींच्या ह्याच्यामध्येच ते आहे. तर मोठमोठे पंडित होऊन गेले, मोठमोठे राजे होऊन गेले, तर गुरु का असावा याचं एक मी जरा छोटंसं उदाहरण देते. आपण सगळेच शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. महाराज ही सगळ्यांची प्रेरणा आहे. महाराज म्हणजे एक मोठं विद्यापीठ आहे. महाराज म्हणजे एक मोठं व्यवस्थापन आहे. महाराजांना आता 400-450 वर्ष देवाज्ञा होऊन झाली, तरी सुद्धा महाराजांवरती आजही PhD करणारी लोक आहेत. महाराज समजण्यासाठी अनेक जन्म घ्यायला लागतील. अशा महाराजांना सुद्धा रामदास स्वामींसारखे गुरु होते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल माणसांना काय झाले, अहंकार झालाय, मी करतोच असं नसतं. आज महाराजांना रामदास स्वामी हे गुरु त्यांचे होते. तर रामदास स्वामी ही परमेश्वराचा अवतारच होते, सद्गुरूच होते ते. त्याला मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते की जी मी एका प्रवचनामध्ये मी ऐकली होती. गुजरातचे एक स्वामी आहेत, त्यांचं एक प्रवचन होतं पुण्यामध्ये गेल्या वर्षी, त्यात ऐकली होती आणि ती मला फार भावली. की आज महाराज हे लाखोंचे पोशिंदे होते. महाराजांसारखे राजा पुन्हा कुठल्याच युगात होणे शक्य नाही. तर एक जसा मनुष्य मोठा व्हायला लागतो ना, तसा मित्राबरोबर त्याला शत्रू खूप व्हायला लागतात. हा नियतीचा नियम आहे. तसेच महाराजांनाही खूप शत्रू होते. महाराजांच्या मरणासाठी खूप जण प्रयत्न करत होते. पूर्वी ते जादू टोणे हे चालू असायचे. तर ही एक खरी कथा आहे बरं का शर्मिला, की त्यांच्या कोणीतरी शत्रूंनी एका जादू टोणा करणाऱ्या तांत्रिक म्हणूया आपण, त्याला अप्रोच होऊन एक सैतान, ज्याला आपण भूत नावाची कन्सेप्ट म्हणू, सैतान म्हणू, निगेटिव्ह ताकद म्हणू, काही म्हण, की ती महाराजांना मारण्यासाठी सोडली. आज ह्या ताकदी अदृश्य स्वरूपाच्या असतात. म्हणजे माझा तरी या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे. आणि महाराज झोपलेले असताना ते सैतान जो आहे तो सैतान महाराजांच्या झोपले असतात तिथे येतो आणि महाराजांना गाढ झोप लागलेली असते आणि तो महाराजांना मारणार तेवढ्यात मागून त्यांचा हात कोणीतरी धरतो. रात्री कोण धरतं हे दिसत तर नाही आणि तो हात त्याला सोडता येत नाही. तर त्यावेळेला तो सैतान म्हणतो की कोण आहे, मला कोणी पकडलंय. त्यावेळेला रामदास स्वामी इतकं छान सांगतात की अरे तुला तुझ्या गुरुनी, वाईट कर्मातला पण त्यांचा तो गुरुच, तुला तुझ्या गुरूंनी माझ्या शिष्याला मारायला पाठवलं तर त्याचा गुरु त्याला वाचवायला येणार ना. तर जे महाराज आज लाखोंचे पोशिंदे होते, एक मोठं विद्यापीठ आहे, अशांना सुद्धा गुरु होते. आणि महाराजांनी अनेक सगळ्याच गोष्टी म्हणूया रामदास स्वामींच्या काय म्हणूया गायडन्सनुसार केलेले आहेत. आपण तर सामान्य माणसं आहोत. तर मग आपल्याला आपलं जीवन जर आर्थिक, शारीरिक आणि त्याच्याही पेक्षा मानसिक हे जर उत्तम करायचं असेल, जीवनाचं मूल्य माणसाला कळायचं असेल, कारण जन्म आणि मृत्यू या दोहोंमधला प्रवास म्हणजे आपलं जीवन आहे. पण मग ते जीवन कसं जगायचं आहे? नुसतं पैशाच्या मागे धावायचंय का? नुसत्या प्रॉपर्टीजच्या मागे धावायचंय का?
प्रसिद्धीच्या मागे धावायचंय का? हे धावता धावता अंत कधी येतो कळत नाही. तर जीवनाचं खरं मूल्य म्हणजे आत्मिक साधना, जीवनामधला खरा आनंद हे समजवण्यासाठी मला असं वाटतं शर्मिला, प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक गुरु हा असायलाच हवा. खूप छान सांगितलं तुम्ही हे, की गुरुची आवश्यकता किती आहे. प्रत्येकाला कसं आहे, तुम्ही पैसा कमवून तुम्हाला शारीरिक गरजा भागवू शकतात, पण जेव्हा मनाची गरज कधी असते तेव्हा त्याच्यासाठी तुमच्या मनाला स्थैर्य येण्यासाठी ते आणणारे जे आहेत ते गुरुच असतात. खूप छान सांगितलं संध्याताई. आता माझा पुढचा प्रश्न आहे की गुरु कसा ओळखायचा? आता गुरु कसा ओळखायचा, फार प्रश्न सोपा आणि उत्तर अवघड असा प्रश्न आहे. पहिली गोष्ट अशी की गुरु ओळखावा लागत नाही असं माझं मत आहे. मनुष्याला अनेक जेव्हा अडचणी यायला लागतात, जेव्हा अडचणी नसतात तेव्हा तो अहंकार अहमने पूर्ण बरबटलेला असतो. जे कोण अलमायटी आहे, जी कोण परमपिता शिव परमात्मा आहे आपण म्हणूया, तर माणसाला जमिनीवर आणण्यासाठी त्या चांगल्या ताकदी पण प्रयत्न करत असतात. आणि मग जेव्हा त्याला अशा काही अडचणी येतात की अशा वेळेला कुठेतरी तो माणूस नतमस्तक होतो. मग अशा वेळेला तोच परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या रूपाने त्या अडचणींना मार्ग दाखवण्यासाठी ती व्यक्ती तो परमेश्वर पाठवतो. मग जेव्हा मनुष्य खूप अडचणीत आलेला असतो, मला नेहमी असं वाटतं अशा वेळेला त्याला गुरु सापडतो, पण त्याच्यासाठी त्याची तशी दृष्टी मात्र असायला लागते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण माणसाला गुरुची दृष्टी असणं, माणसाला गुरु शोधण्याची दृष्टी असणं आणि माझा मी आत्मा त्यांना समर्पित केलाय, माझं आयुष्य मी समर्पित केलंय, हे केव्हा होतं तर जेव्हा ती दृष्टी असते तेव्हाच ते होतं. मग त्यातही मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की सगळ्यांना माहिती आहे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचे, त्या गोष्टीमध्ये मी फार जात नाही, पण जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करणार त्यावेळेला द्रौपदी सगळ्यांना माहिती आहे सगळीकडे जाते सगळ्यांना मदत मागायला. 5 नवरे असतात, सगळेजण द्रोणाचार्य भीष्म सगळ्यांकडे जाते, सगळेजण माना खाली घालतात. आणि मग जेव्हा कृष्ण भगवान तिथे असतात आणि जेव्हा तिचं दुर्योधन वस्त्रहरण करायला लागतो तेव्हा कृष्ण भगवान तिला सगळं वस्त्र द्यायला लागतो. वस्त्र देताना ज्या वेळेला पितांबर सोडलं जातं तेव्हा गुरु भीष्म असं म्हणतात की दुर्योधनाला ओरडतात, भीष्मा आता पितांबर आले, त्याला जर तुझा स्पर्श झाला तो जळून खाक होशील. द्रौपदी चक्कर येऊन माता पडते आणि जेव्हा तिची मूर्छेतनं ती जागी होते तेव्हा कृष्ण भगवानाला ती म्हणते की इतक्या उशिरा तुम्ही का आलात? तेव्हा फार उत्तर छान आहे कृष्ण भगवानचं की ताई मी तिथेच उभा होतो, पण तू आधी सामान्य माणसांकडे मदत मागायला गेलीस. तर ही दृष्टी तिच्या श्रीखेला पण यायला वेळ लागला. आपण तर सामान्य माणसं आहोत, कृष्ण भगवान तिथेच होता. तसेच अनेक गुरु आपल्या आसपास असतात, परंतु त्यासाठी आपली दृष्टी तशी पाहिजे. आणि ते ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असं मला वाटतं शर्मिला, स्वतःमधला अहम नष्ट झाला पाहिजे. हा ज्या वेळेला होतो त्यावेळेला आणि अहम जेव्हा नष्ट होतो तेव्हा मी सगळं करतो ही भावनाच नष्ट होते. आणि मग अशा वेळेला माझ्यापेक्षा नक्की कोणीतरी सुपेरियर आहे की या अडचणीतनं मला तो मार्ग दाखवणार आहे, ही दृष्टी जेव्हा येते माणसाला तेव्हा गुरु त्याला नक्की मिळतो. पण ती दृष्टी मात्र त्याची यायला पाहिजे. आणि हेही सांगते गुरु भेटायला, ती दृष्टी यायला सुद्धा काही जन्मांचं पुण्य लागतं. हा पण खूप महत्त्वाचा, पूर्व सुकृतापाठी चांगला असायला हवं, तेव्हाच गुरु आपल्याला भेटतात. याच्यावर माझा पूर्ण आणि पूर्ण विश्वास आहे. अरे वा, म्हणजे मला कळत नाही आता की काय याच्यावर आपण बोलावं. इतकं हे छान
सांगतायत आणि आपले पुढचे प्रश्न खूप छान छान रंगत चाललेत. पुढचा माझा असा प्रश्न आहे सध्या की गुरु आपल्यामध्ये काय बदल घडवून आणतात? वा वा, एक छोटंसं उदाहरण देते की जे मला आत्ता लगेच सुचलंय. मी आर्किटेक्ट नाही, मी डिझायनर नाही, रादर मी कला पण माझ्यात शिकवण्याच्या दुसरी फार काही नाही. पण लहानपणी आम्हाला रंगपेटीने चित्रकला सगळ्यांना असायची. इंद्रधनुष्य येतं, तानापिही निपाजा आम्हाला असं बोलायला शिकवलं होतं. त्यानंतर आम्हाला यादव सर म्हणून मी ज्या शाळेत होते तिथं शिकवायला होते आणि ते नेहमी म्हणायचे की 2च रंग आहेत, पांढरा आणि काळा, आणि ते बाकीच्यांना वेगवेगळे रंग आणतात. हां, तर तसं आपलं आयुष्य पांढरं आणि काळं असंच आहे. पांढरं म्हणजे काय आणि काळं म्हणजे काय हे ज्यांनी त्यांनी आपापलं ठरवावं. पण मग त्यामध्ये सप्तरंग सुंदर जीवनाचे आणण्यासाठी गुरुच आपल्याला तिथे लागतो. की सगळ्यात महत्वाचं, आपल्या बुद्धीवर मनाचा फार पगडा असतो. बुद्धीचा पगडा फार कमी जणांचा असतो. म्हणजे बरेच वेळेला असं होतं बरं का शर्मिला, काही काम करताना अरे मन म्हणतं हे नको करू, की आपण थांबतो. बुद्धी सांगत असते ते बरोबर आहे, पण तरी आपण थांबतो. कधी कधी मन चुकीचं सांगतं, बुद्धी बरोबर सांगते, कधी कधी बुद्धी चुकीचं सांगते, मन बरोबर. या द्वंद्वामध्ये आपण अडकलेलं असतो आणि मग अशा वेळेला आपल्याला समजतच नाही नक्की काय करायचं आणि मग अनेक त्रासातनं ती व्यक्ती जायला लागते. मग अशा वेळेला जर का कोणीतरी आपला छान हात धरला तर आपल्याला नक्की त्या विचारांची जडणघडण कशी करायला हवी. विचारांमध्ये बदल घडले तर तुमचे आचार बदलतात आणि आचारावरती सगळं तुमचं जीवन अवलंबून असतं. सगळं जीवन आचारांवर अवलंबून आहे. तर गुरु भेटल्यानंतर इंग्लिशमध्ये ज्याला चेंज ऑफ थॉट प्रोसेस आपण म्हणतो, आणि ती चेंज ऑफ थॉट प्रोसेस होणं फार महत्त्वाचं काम आहे. ते सामान्य माणूस नाही करू शकत, ते फक्त आणि फक्त गुरु करू शकतात. की जेव्हा आपली बुद्धी भ्रंश झालेली असते किंवा भ्रमित असते, ती स्थिर करण्यासाठी आणि योग्य मार्गाला आणण्यासाठी आपले विचारांमध्ये बदल कोण आणत असतील तर ते फक्त आणि फक्त गुरुच आणतात. त्याच्यानुसार आपलं जीवन फक्त गुरुच सुकर करतात असा माझा ठाम विश्वास आहे. खूप छान. याच्यातूनच पुढचा माझा असा प्रश्न मी म्हणेन की एकापेक्षा जास्त गुरु असू शकतात का? माझं मत असं आहे की गुरु एकच असावा. माझं मत आहे. गुरु सद्गुरु एकच असावा. शिक्षक खूप असतात. खूप गुरु मला ही कल्पना मानसिक पण नाही सहन होत. त्याला कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त गुरु करता ना, म्हणजेच तुमच्याच मनाचा केवढा डायलेमा तिथे दिसतोय असं मला वाटतं. आणि गुरु म्हणजे मंडईमधली भाजी नाही आहे की हे बटाटे, हे कांदे, हे टोमॅटो, हे आणि घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे असं नाही आहे. तुम्ही एकनिष्ठ राहा. एकच गुरु असला पाहिजे, पण फक्त तो सद्गुरू असले पाहिजेत ते, आणि ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. म्हणून गुरु हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. की जसं आपण म्हणूया सत्य, त्रेता, द्वापार, कली अशी जी काही 4 युग या विश्वाची आहेत, तर ज्याला आपण द्वारकाधीश किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतो, की जेव्हा त्यांनी मानवतार म्हणून ते आले या पृथ्वी तलावर, की ज्या ज्या वेळेला यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असं आपण म्हणतो, तर त्या श्रीकृष्ण भगवानांना सुद्धा गुरु होते सांदीपनी ऋषी. तसंच श्री राम भगवानाचे पण वशिष्ठ ऋषी. त्याचबरोबर आपण म्हणूया की द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचेही गुरु होते. पण जे एकलव्य जो होता की द्रोणाचार्य काही कारणास्तव त्याला मी तुझे गुरु नाही होणार असे म्हणाले किंवा मी तुला शिकवणार नाही, परंतु ते द्रोणाचार्य नाही जरी म्हणले तरी एकलव्याने एकनिष्ठेपणे द्रोणाचार्यांना एवढं गुरु मानलं होतं की मानसिक गुरु ते माझेच आहेत, इतक्या एकनिष्ठ एकलव्य होता.
आणि त्यांनी ते मानल्या कारणामुळे त्यांनी जी काही धनुर्विद्या शिकली ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि शिष्य कसा असावा याचंही एक एकलव्य अत्यंत उत्तम उदाहरण आहे की एकनिष्ठता म्हणजे किती. तर जशी गुरुदक्षिणा म्हणून काय मागितलं तर अंगठा मागितला, तोही एकलव्याने दिला. मग गुरुही अशी वेगवेगळ्या तऱ्हेने परीक्षा बघत असतात. ज्यांना मगाशी मी सांगितलं की ज्यांना आपण व्यवस्थापनाचे मोठे विद्यापीठ असं म्हणतो, महाराज त्यांचेही गुरु आपले रामदास स्वामी होते. ही अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे. आपण या सगळ्यांच्या समोर खूप लहान आहोत, पण ही इतिहास किंवा या अनेक घटना अनेक गोष्टी आपल्याला शिकवत असतात. आपण त्या शिकायच्या असतात, आत्मसात करायच्या असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे असं माझं शर्मिला ठामपणे मत आहे. आणि त्यांच्यासाठी ना तुम्ही तुमचं आत्मा त्यांना समर्पित करा. तुम्ही जर 10 गुरु केलेत तर आमच्या मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये असं म्हणतात की जेव्हा 10 मॅनेजर्सच्या अंडर एकच सबऑर्डिनेट असेल तर तो कोणाचा ऐकणार. त्याचं जीवन पूर्ण नष्ट होऊन जातं आणि मग त्या मॅनेजर्समध्ये इगो येतो. तसं होता कामा नये. गुरुशी तुम्ही एकनिष्ठ हवं आणि सद्गुरू हा आयुष्यामध्ये एकच असावा अशी माझी दृढ विचार आहे. अगदी आत्ता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की गुरु एक असावे आणि शिक्षक अनेक असावे. तर माझा पुढचा प्रश्न याच्यावरच आहे की मग गुरु आणि शिक्षक याच्यामध्ये काय फरक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की काही साम्यच नाहीये, काहीच साम्य नाहीये. कारण शिक्षक म्हणजे जो तुम्हाला जे काही आत्ताच्या व्यवहारी जीवनामध्ये लागणारं कौशल्य शिकवतो तेवढ्या कालावधीपुरतं तो शिक्षक. उदाहरण घेऊया की आपण सगळेच बालवाडीतनं शिकत आलोय. तर प्रत्येक वर्षी शिक्षक वेगवेगळा होता. एवढंच नव्हे तर प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळा होता. बरोबर आहे. म्हणजे त्या प्रत्येक शिक्षकाची त्या विषयाची मास्टरी असेल. तेवढं झालं की त्या शिक्षकाचं आणि त्या विद्यार्थ्याचं तिथे मी गुरु आणि शिष्य असं म्हणूच शकणार नाही. शिक्षक आणि त्याचा विद्यार्थी असं नातं मी म्हणेन. आणि तो विद्यार्थ्याला ती विद्या अभ्यासाची म्हणजे अकॅडमिकची तेवढ्यापुरती व्यवहारामध्ये जी लागते आहे ती तो शिक्षक त्याला शिकवतो. तेवढं झालं की तो विद्यार्थी तिथून पुढे मूव्ह ऑन होतो. परंतु गुरु आयुष्यभर त्याला सोडत नाहीत, कधीच सोडत नाहीत. मग तिथे एक्झिट हा प्रकार नाहीये. मग तुम्ही चुका, तुम्ही बरोबर या गुरु काय, तुम्ही फक्त त्यांच्यावर निष्ठा टाका की ते कॉन्स्टंट तुमच्या बरोबर येतात. आता जसा पहिला तुम्हाला प्रश्न विचारला होतास की तू एक गुरु आहे, म्हणून मी म्हटलं मी गुरु नाही आहे, मी एक शिक्षिका आहे. कारण गेले 33 वर्ष माझा लवेबल विषय, आवडणारा विषय अकाउंटन्सी आणि कॉस्टिंग आणि टॅक्सेशन आहे. गेले 32 वर्ष मी हे शिकवते आहे आणि वेगवेगळे विद्यार्थी येत आहेत आणि शिकून जात आहेत. तर जे 1990ला माझ्या वर्गात बसायचे ते आता इथे येऊन बसत नाहीत ना. ते मला मानतात, माझं आयुष्य म्हणजेच माझे विद्यार्थी आहेत हा वेगळा भाग आहे. पण त्यांचं आता शिकून झालंय. बरोबर. आता हे दरवर्षी वेगळे विद्यार्थी असतात. तसं गुरुच्या बाबतीत नसतं. गुरुनी एकदा आपल्या आत्म्याला त्याच्या झोळीमध्ये घेतलं की आत्म्याने शरीर सोडल्यानंतरचा सुद्धा प्रवास हे गुरु आपल्याला साथ देतात. तसा शिक्षक देऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं गुरु आणि शिक्षक याच्यात फरक काय म्हणण्यापेक्षा गुरु आणि शिक्षक यात साम्य काही नाहीये. कारण गुरु ही फार मोठी व्हॅल्युएबल कन्सेप्ट आहे. ती आत्मिक साधनेची कन्सेप्ट आहे. ती मुक्ती आणि मोक्ष हे डिफाईन करण्याची कन्सेप्ट आहे. शिक्षक हे सिलॅबस शिकवतो. शिक्षक व्यवहारामध्ये काय आहे ते शिकवतो. आणि खरा जो गुरु आहे ना
त्याला तुमच्याकडनं आर्थिक काही नको असतं. त्याला फक्त तुमची साधना, तुमची श्रद्धा, विश्वास पण नाही, तुमची श्रद्धा लागते. शिक्षक हा फी घेतो. स्पष्ट बोलते, मी पण एक शिक्षिका आहे, कारण मला रोजच्या जीवनामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश सोडलं तर काही फ्री मिळत नाही. परंतु गुरु हे त्याच्या फार पलीकडचे आहेत. त्यामुळे त्यांची साथे आपल्याला आध्यात्मिक साधनाचा प्रवास ते घडवून आणतात. तर मला असं वाटतं गुरु आणि शिक्षक यांची तुलनाच होऊ नाही शकत. खूप छान. म्हणजे मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकून बऱ्याच लोकांना क्लॅरिटी येईल की गुरुपौर्णिमेला आपण जी पूजा करतो ती नक्की कोणाची करायला पाहिजे. अगदी खरं. याची क्लॅरिटी नक्की येईल. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्या धर्मामध्ये ही शिकवण आहे की आईला प्रथम गुरु मानलं जातं, त्याच्यावर तुम्ही काय बोला? अगदी सांगते. छान. आई म्हणजे मागे मी ही एक कन्सेप्ट माझी अपूर्वा फार माझी लाडकी आहे, आमच्या अनासकर सरांची मुलगी. तर तिचं माझं एकदा चॅटिंग झालं होतं. मदर्स डे होता आणि तिला ती पण आई झाली आणि त्यावेळेला मी तिला म्हणलं होतं, आपल्या आई म्हणजे माझ्या दृष्टीनं आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, असं मला पटकन सुचलं. आणि मला नंतर वाटलंच नाही की ते स्लोगन अनेक ठिकाणी होईल. ते खरं मला त्यावेळेला सुचलं. तर आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, याचा संगम म्हणजे आई. का? तर सगळ्यात महत्वाचं की 9 महिने ती तिच्या उदरामध्ये आपल्याला वाढवते. आपली आई आपल्याला आपल्या स्वतःपेक्षा 9 महिने अगोदर ओळखते. आपल्यासाठी ती अनेक गोष्टींचा त्याग करते. आई म्हणजे फक्त आणि फक्त प्रेम, हेच फक्त आई. आई म्हणजे त्याग, आई म्हणजे प्रेम. चुकलं की आई शिक्षा पण करते. तर हे सगळे जे गुण आहेत ना, हे गुण गुरुचे आहेत. की जसं म्हटलं की गुरुनी फक्त आपलं चांगलंच करावं असं का? मी जर चुकले तर माझ्या स्वामींनी माझा कान पिळलाच पाहिजे. त्यांनी मी जर चुकत असेल तर मला चांगल्या मार्गावर त्यांनी आणलंच पाहिजे, कारण मी त्यांची आहे. तेच आईचं असतं. मूल चुकलं तर आई त्याला ओरडून त्या चांगल्या मार्गावर आणते. आणि मला असं नेहमी वाटतं की माफी मागून बोलते, या जगामध्ये आई ही एकमेव नातं असं आहे की जे आपल्या मुलाचं 100% हित पाहिजे असतं. तिला बिचारीला ना आपला पैसा हवा असतो, तिला बिचारीला काही नको असतं. तिला फक्त आणि फक्त आपलं यश हवं आहे आणि आपली भरभराट हवी आहे. त्या भरभराटीतला हिस्सा सुद्धा तिला नको आहे. तर हे सगळे गुण कोणाचे आहेत ग? हे फक्त गुरुचे गुण आहेत. फक्त गुरुचे गुण आहेत. तुम्ही सांगा ना, आता स्वामी म्हणजे मी माझा जीव मानते की त्यांना काय हवंय, त्यांना मी काय देणार, तेवढी अवकात पण नाही ना. रादर तेच सगळं देत असतात. त्यांना फक्त काय हवंय, मी चुकीचं वागू नये, मी कोणाला फसवू नये, मी खोटं बोलू नये, अशा ह्या गोष्टी त्यांना हव्यात की जे आईला हवे असतात. मी चुकू नये, मी खोटं बोलू नये, वाम मार्गाने पैसा मिळवू नये, लक्ष्मी मिळवावी, हे आई सांगत असते ना. आणि ती लहानपणापासून सांगते. म्हणजे मग ही आई की जेव्हा आपण जन्म घेतो ना, तेव्हा त्या आईला माहिती की हे माझं मुलं आहे, पण त्या मुलाला कुठे माहिती ही माझी आई आहे. त्याच्यासाठी जेव्हा मला असं वाटतं, जेव्हा मूल जन्मतं ना, ती त्याची खरी आध्यात्मिक स्थिती असते. त्याला फक्त हसणं आणि रडणं, त्या हसतं काय हे आजपर्यंत आपल्याला कळलं नाहीये. आपण म्हणतो की गेल्या जन्मी सटवाई त्याला पहिले 5 दिवस काय काय सांगते वगैरे वगैरे, पण हे ॲझम्पशन प्रिझम्पशन्स आहेत. पण त्याला या 2च शरीराच्या अवस्था माहिती आहेत, हसणं आणि भूक लागली की रडणं. पण त्याला माहित नाहीये की मी रडायला लागल्यावर ही आई मला दूध पाजणार आहे, पण त्या आईला माहिती की हे माझं मूल आहे. त्याला काहीच माहित नाहीये. त्या बिचाऱ्याला आडनाव आहे, पण नाव बारसं होईपर्यंत त्याला नाव पण नसतं. पण ती आई आहे ना, ती त्याची अशी पंखाखाली घेते. मग आई म्हणजे फक्त मानवी आई नाही बरं का.
तुम्ही कुठल्याही पशु पक्षी यांनाही जीवन देणारी तो ती पक्षीण बघा, ती माऊली गोमाता बघा, तुम्ही कुठेही बघा, कुठल्याही याच्या बघा की ती आई त्याची कशी काळजी घेत असते. तर हे सगळं कोण घेतं? चुकल्यानंतर 2 फटके मारून व्यवस्थित हे करणं, वाम मार्गाला माझा मुलगा किंवा मुलगी जाणार नाही, त्याचं भलं व्हावं हे करणं, भूक लागलेली म्हणण्या अगोदर त्या आईला कळतं माझ्या मुलाला भूक लागली. कितीही मुलगा मोठा झाला तरी हे फक्त आईलाच कळतं. सगळ्या भावना फक्त आईलाच कळतात. आणि हे कोणाचे गुण आहेत ग? हे सगळे गुरुचे गुण आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं की आपण नेहमी गुरुच्या बरोबर आईसाठी एक आपण नेहमी म्हणतो मातृदेवो भव, म्हणजे तिला गुरु बरोबर परमेश्वराचाही दर्जा आहे. त्यामुळे माझ्या मते 100% आई ही पहिली गुरु आहे. कारण तिने आपल्याला जन्म दिला आहे म्हणून हे जग आपण बघतो आहोत. मग नंतर आपल्या आयुष्यात जे गुरु आपल्याला त्यांच्या झोळीत घेतात ही नंतरची अवस्था आहे. पण पहिली 100% आपली आई आपली गुरु आहे, ज्याला मी माता म्हणेन. हो, असं म्हणतातच ना की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. अगदी खरंय, अगदी खरंय. याच्यानंतर असं मी विचारेन की आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक ग्रंथ आहेत, पुराणं आहेत. तर ही म्हणजे ग्रंथ आपले गुरु होऊ शकतात का? ग्रंथ गुरु म्हणण्यापेक्षा ग्रंथ आपली विचारधारा आणि ज्ञान वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात, 100% मदत करतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये काय आहे तर वाचन आहे. आणि ज्ञान हे सरस्वती आईचं प्रतीक आहे. आणि नॉलेज किंवा ज्ञान हे असं आपोआप येत नाही. तर जसं तू मगाशी सांगितलंस, महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात. तर ही जी वेद पुराणं ही ज्यांनी लिहिली आहेत ते सद्गुरूच आहेत. उदाहरण घेऊया की जसं महाराजांचे गुरु रामदास, समर्थ रामदास, की त्यांनी सगळ्यात मोठा ग्रंथ दासबोध हा लिहिला आहे. नावच त्याचं दासबोध, दासांनी काय बोध घ्यावा हा दासबोध. बरोबर आहे. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला गीताजी जे काही सांगितलं ते गीताजीच्या माध्यमातून आपल्या सामान्य माणसापुढे आलं. तर मग हे ज्यांनी लिहिलंय ते मोठे सद्गुरू आहेत. तर आत्ताच्या या कलियुगामध्ये सद्गुरू असे दिसणं शक्य नाही आहे. तर ते आपल्याला त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या आचारांमध्ये फरक घडवून आणू शकतात. म्हणून मी त्यांना त्या ग्रंथांना गुरुपेक्षा सुद्धा ना गुरु समान असा शब्द मला योग्य वाटतो. कारण ते लिहिले सगळ्या महान पंडितांनीच ते लिहिलंय. म्हणजे आत्ताच मगाशी वैभव जसा म्हणला त्याचे जे सर आहेत त्यांनी कालिदास, हा पंडितच होते कालिदास, त्यांनी आज मेघदूत सारखं मोठं काव्य त्यांनी केलं. तर हे आता कालिदास जी तर आता असे दिसणार नाही आहेत, संत कबीर मोठे होऊन गेले. पण त्यांनी जे काही लिखाण लिहिलंय ते लिखाण ज्या वेळेला आपण वाचतो आणि ते जेव्हा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, नुसतं वाचून उपयोग नाही ग, ते आत्मसात केलं पाहिजे. आणि जेव्हा ते आपण आत्मसात करतो त्यावेळेला असं मला नेहमी वाटतं की ते गुरु आपल्याला ते गाईड करतायत. त्यामुळे ते ग्रंथ, ते पुस्तकं हे एक ते मोठी विद्यापीठच आहेत. फक्त ते गुरुपेक्षा ते गुरु समान आहेत, हे नक्की गुरु समान आहेत. आणि ती सगळ्यांनी वाचावी हे माझं अगदी 100% माझं मत आहे. ते अगदी सगुण रूपातले गुरु तर आपण म्हणजे भाग्यवानच असतो जो त्याला मिळतात. पण निर्गुण स्वरूपात गुरु येऊ शकतात का आपल्या नक्की संपर्कात? नक्की. रादर निर्गुण, जसं आता एक छोटंसं उदाहरण देते. आपण तू काय मी काय, आपण याला गाणगापूरला जातो तर तिथं निर्गुण पादुका असं म्हटलेलं आहे. कारण या कलियुगामध्ये असे दिसणारे, स्वतःला माफी मागून बोलते पुन्हा, स्वतःला गुरु म्हणून घेणारे हे बोकाळलेत. नावं कोणाची मला घ्यायची नाहीत.
आणि अनेक या कलियुगात अनेक जण म्हणजे प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशननी अशी जखडली गेली आहे. आणि ज्या वेळेला ह्या अशा व्यक्तींचं प्रॉब्लेम्स त्यांच्यापेक्षा एखाद्या अनेक विचार करणाऱ्या व्यक्तीला मिळतात तेव्हा तो त्याला अटॅक करतो. आणि मग त्याच्या मनातलं बोलायला लागलं की तो मनुष्य त्याला डायरेक्ट गुरु हा मोठं विशेषण देऊन रिकामा होतो आणि आपण त्याला म्हणतो की सगुण रूपातले गुरु. माझं मत असं आहे की जो निर्गुण रूपातला गुरु आहे ना तर तो सर्वव्यापी आहे. सगुण रूपातले गुरु केव्हा म्हणू आपण? त्या खुर्चीवर एखादे बसलेत तर आपण त्यांना असे नमस्कार करू कारण ते तिथे दिसत आहेत. पर काही जण आजही जे खरे आध्यात्मिक आहेत त्या योग्यतेचे आजही काही जण आहेत. सगळ्यांवर मला टिप्पणी करायची नाही. काही सगुण रूपातले सुद्धा खूप अध्यात्माच्या पराकोटीला गेलेले आहेत. आजही अनेक जण जसे महाअवतार बाबाजी म्हणूया आपण की जे आजही हिमालयामध्ये आहेत आणि ते खरेच आहेत. परंतु ज्या वेळेला हा निर्गुण रूपातले जे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, ते हे सगळं जग चालवत आहेत आणि ते एकाच वेळी हे सगळं हँडल करता आहेत. आणि माझ्या मताप्रमाणे तेच खरे सद्गुरू आहेत. सगुण रूपातले दिसणाऱ्यांना गुरु मानायचं का नाही मी सांगू शकत नाही. त्याबद्दल म्हणजे माफी मागून बोलते कारण प्रत्येकाला जसे अनुभव येतात तसं ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तेवढं महान मानते. त्यामुळे कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत. कारण आजही काही जण तेवढ्या ताकदीचे आहेत समाजामध्ये, सनातन धर्मामध्ये खूप खरोखरी सगुण गुरु मानावेत असे काही जण खरंच आहेत. म्हणून ही पृथ्वी अजून आहे, धर्म आहे. काही पुण्यात्मे आजही त्यासाठी काम करतायत पण ते ना सगळे निस्वार्थीपणे करतात. त्यांचं असं नसतं शर्मिला की हे घ्या मग इथं 1000 रुपये ठेवा, हे घ्या मग इथे 500 रुपये ठेवा. त्याला मी सगुण गुरु म्हणणार नाही. तो पैशाचा बाजार आणि पैशाचा व्यापार झाला. तर असे काही चांगले खरोखरी आहेत भूतलावर गुरु रूपाने म्हणजे ते आत्मे परमेश्वरांनीच पाठवलेले आहेत की जे आत्मे अजून कारण कल्की अवतार यायचा आहे त्यामुळे त्या अजून ही पृथ्वी सांभाळली तर पाहिजे आहे. त्याच्यासाठी अनेक काही आत्म्यांना शरीर धारण करून परमेश्वराने सगुण रूपाच्या लोकांना इथे पाठवलेलं आहे. ते आहेत गुरु. काही जण खरोखरी तेवढ्या ताकदीचे त्यांना मीही नमन करते. परंतु सगुण रूपाचे जे गुरु आहेत, निर्गुण रूपाचे ते सर्वव्यापी असतात. की जसं उदाहरण देते की स्वामी तू सारखं म्हणशील की काय तू स्वामींचं हे करतेस सारखं म्हणतेस, परंतु स्वामींचे मला माझ्या वैयक्तिक जीवनात पदोपदी आलेले अनुभव आहेत की ते मी कोणाला सांगू शकत नाही किंवा मी कोणाला ते दाखवू पण शकत नाही. ते मी फक्त अनुभवलेले आहेत. म्हणजे आणि ते अनुभवलेले आहेत पण मी असे स्वामी बघू शकते का? नाही ना. कारण मी तेवढी अजून पराकोटीला नाही पोचली आहे किंवा तेवढी माझी अध्यात्माची उंची पण झाली नाही आणि कदाचित ते या जन्मात होणार पण नाही. कारण मी मान्य करते मी स्वार्थी आहे. कारण मला क्लास चालवायला लागतो, मला रोज स्वयंपाक करायला लागतो. त्या कारणामुळे मी अजून तेवढ्या पराकोटीला पोचलेली नाही आहे. परंतु त्या स्वामींनी मला ज्या क्षणी त्यांच्या झोळीत घेतलं ना तेव्हापासून माझ्या सगळ्या अडचणी त्यांनी दूर करून टाकल्यात. आणि ते पदोपदी कोणाच्या रूपाने म्हणा असे येतात. तर हे कोण येतं? सगुण माणूस येऊ शकत नाही, हे निर्गुणच येऊ शकतात. तर सगुण हे गुरु असतात जे खरे आहेत आणि निर्गुण हे 100% खरे असतात असं मला म्हणायचं आहे. की जसं मी कायम एक सायन्सचं उदाहरण देते. तू स्वतः MSc झालेली आहेस आणि तूही छान शिक्षिका होतीस आणि फार मुलांना घडवलेस तू शास्त्र या विषयामध्ये. तर मी नेहमी सांगते म्हणजे माफी मागून बोलते की मध्ये काही वर्षांपूर्वी ज्यांचा परमेश्वरावरती विश्वास नाही असे एक जण मला म्हणाले की मॅडम तुम्ही एवढ्या कष्ट करता मग तुम्ही सारखं का म्हणता यांच्यामुळे असं झालं. स्वामी म्हणते मी त्यांच्याचमुळे मी कष्ट पण मी त्यांच्यामुळे करू शकते. आज मला कष्ट करण्याची बुद्धी होणं, मला चांगले विचार येणं, माझ्या आजूबाजूला चांगले लोक असणं ही पण स्वामींची कृपा आहे असं मला नेहमी वाटतं. तर ते म्हणतात असे दिसतात का? म्हणलं कसे दिसतील? मग मी त्यांना एक छोटंसं उदाहरण दिलं. तर त्यांनी मला म्हणे म्हणजे तुमच्या कपॅसिटीवर काही विश्वासच नाही का?
मी म्हटलं तुम्ही दोन्हीची गफलत करताय. म्हटलं मीच तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही नास्तिक आहात ना, ती तुमची नास्तिकावरती जी श्रद्धा आहे ती पण श्रद्धाच आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि म्हटलं सायन्स तुम्ही मोठं आहे म्हणता, सायन्स मोठं नाहीये, सायन्स आहे तसंच आहे. माणसाने त्याचा शोध लावलाय की जो तिथे आहे. आता म्हणलं मी तुम्हाला एक उदाहरण देते की त्याचं मला तुम्ही उत्तर द्या, मग मी तुमचे सगळे नियम फॉलो करेन. तर ते म्हणाले विचारा. म्हणलं ही एवढी इथे हवा आहे, या हवेमध्ये अनेक वायू आहेत, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, वगैरे वगैरे भरपूर आहेत. जसे आपण आहोत तसे झाडं पण आहेत. पण आपल्या नाकामध्ये त्यातला ऑक्सिजनच कसा जातो आणि त्या झाडं त्यातला कार्बन डायऑक्साईडच कसा घेतात? मला याचं उत्तर द्यावं शास्त्राने. जर ते मला दिलं तर मी 100% म्हणेन सायन्सचे शोध लागतात, माणसाची बुद्धिमत्ता मान्यच आहे ना मला, मी नाही म्हणतच नाहीये. पण याचा अर्थ कुठल्या तरी एक निर्गुण जसा तू म्हणली त्याचं अस्तित्व नाहीये हे मला मान्य नाही. सम पॉवर इज ऑलवेज देअर हु इज कंट्रोलिंग द होल युनिवर्स. कोण आहे हे सांगू शकत नाही. जशी हवा मधला ऑक्सिजन कुठे आहे कसं सांगणार, पण तेवढाच जातो ना. त्याचे कारणामुळे माझं मत असं आहे की परमेश्वर हा 100% आहे कुठे. अध्यात्मात गुरु शोधावा लागत नाही. शिष्याची पात्रता झाली, तेवढा पात्र झाला शिष्य की गुरु समोर येतात असं म्हटलं जातं. पण हे सत्ययुगात जसं होतं तसंच आजकाल पण आहे का? आहे, 100% आहे, 100% आहे. उदाहरण घेते, मी एक साधी शिक्षिका आहे. आज 32 वर्ष आहे. मला त्या 9 इंचाच्या वरती तिथं उभं राहिल्यावर मला समजतं कुठल्या विद्यार्थ्याला मी शिकवलेलं कळलंय, कुठल्याला कळलं नाही. कुठला विद्यार्थी माझ्याशी खोटं बोलतोय, कुठला विद्यार्थी खरं बोलतोय. परीक्षा घेताना अक्षरावरनं मला कळतं की कोणी कॉपी करून लिहिलंय, कोणी स्वतःचं लिहिलंय. आणि मग मी विचारल्यावर मुलं माझी मान्य करतात. मात्र हेही सांगते तसा गुरु सुद्धा चांगल्या आत्म्यांना शोधत असतो. मग ज्या वेळेला आपल्यामध्ये ती सात्विकता असते, आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असतो आणि आपल्याला बरेच वेळेला बरेच जण असं म्हणतील बरं का की महा तर असा होता तरी त्याला कसे गुरूंनी हे दिलं. तसं नसतं. मनुष्य जगाला फसवू शकतो पण मनुष्य स्वतःला कधी फसवू शकत नाही. माफी मागून बोलते, एखाद्याने पैसे खाल्ले आणि ती केस जिंकली. जिंकण्यात त्याला आनंद होतो पण रात्री झोपताना अंतर्मनाला त्याला माहितीये की आपण काय केलंय, त्याला माहितीये काय केलंय. एखाद्याला फसवलं जातं आणि जिंकलं जातं पण अंतर्मनाला माहितीये काय. तर मग कुठेतरी त्याला कळतं, अंतर्मन सांगतं की तू अरे असं वागू नकोस. मग त्याला कळतं की आपण असं पुन्हा वागता कामा नये. तर हा त्याचा पण प्रामाणिकपणाच आहे, आंतरिक प्रामाणिकपणा आहे की त्याला सुधारायचंय पण कधी कधी जग सुधरून देत नाही. मग अशा वेळेला त्या गुरुला समजतं की याला सुधारायचंय, मग ह्याला मी पाहिजे. मग तिथे गुरु येतो. पण मला ह्याचा 100% अनुभव आहे. आणि असे मी अनेक लोक पाहिलेत की जे आधी देवाला मानणार नाहीत किंवा कुठली अशी एक शक्ती आहे त्याला मानणार नाहीत, व्यसनाधीन झालेले आहेत, पैसा खाल्लेला आहे, 10-15 घरं झालेली आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि पण त्यांच्या अंतर्मनामध्ये कुठंतरी एक अंधुकसा असा प्रकाश आहे की मी करतोय हे चूक आहे, मग मला बदलायचं आहे. हा जेव्हा मनात भावना येते तेव्हा तो गुरु येतो. तुला बदलायचं ही तू भावना आणलीस ना, आता मी तुझ्याकडे आहे. मग त्यांनी जे काही भोगायला लागतं त्याला, कारण कृष्णाने अर्जुनालाही सांगितलंय 3ऱ्या अध्यायामध्ये सगळं आहे की कर्मानुसार सगळ्यांना भोगायला लागतं. परंतु ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये या भावना येतात त्यावेळेला गुरु तुम्हाला शोधतो आणि त्याच्या झोळीमध्ये तुम्हाला 100% घेतो. पण त्याच्यासाठी
तुमचं अंतर्मन प्रामाणिक असायला लागतं. कारण गुरु म्हणजे मगाशी सांगितलं भाजी मंडई किंवा मिठाईच्या दुकानातल्या अनेक ठेवलेल्या मिठाई नाहीये. त्याच्यासाठी तुमची ऑनेस्टी तुम्हाला पाहिजे. तुमचं चुकलात तर ती चूक मान्य करण्याचं पण धारिष्ट पाहिजे. तो पण प्रामाणिकपणाच आहे. अशा वेळेला 100% मी सांगते गुरु तुम्हाला त्याच्या झोळीमध्ये घेतो, अगदी घेतो. खूप छान, खूप छान. शेवटचा प्रश्न. खरं तर गुरु हा विषय इतका मोठा आहे आणि गुरु हा विषय म्हणताच येणार नाही. एक चैतन्य की त्याच्यावर कितीही बोललं तरी ते कमीच पडणार आहे. पण मला शेवटचा एक असं विचारायचं आहे की पूर्वी 8 वर्षाचं मूल झालं की त्याला गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं, तेव्हा त्या गुरुकुल पद्धतीचे होणारे फायदे काय होते आणि आज ती गुरुकुल पद्धत नाहीये त्याचे परिणाम काय आहे? माझा अतिशय लाडका प्रश्न विचारलायस तू. म्हणजे शेवटचा असला तरी फार छान आहे की मध्यंतरी मी स्टेटसला ठेवलं होतं गुरुकुल पद्धती. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता कुठेही गुरुकुल पद्धती नाही आहे. पहिली गोष्ट, कारण आता कोणी गुरुच नाही आहे. शिक्षक आहेत, तुला सांगितलं शिक्षक आहेत. आजकालचे शिक्षक, पुन्हा सगळ्या शिक्षकांची माफी मागून मी बोलते, अनेक जण खरोखरी हाडाचे शिक्षक असतील, आहेत, ज्ञान आहे, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना खरोखरी छान घडवता आहात. परंतु मी काय, माझ्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी सहमत असाल, काही पालक हे बघतायत, तुम्ही सहमत असाल की आजकालचं शिक्षण हे गुरु आणि शिष्याचं नाहीच आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्याचं आहे. तिथे ज्ञान साधना किंवा ब्रेन डेव्हलपमेंट हे काहीही फार ठिकाणी नाही. काही ठिकाणी असू शकेल पण फारचं नाही. पूर्वी जे होतं की 8 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याची मुंज झाली की त्याला गुरुकुलामध्ये देत असत. तर ते नाव सुद्धा त्याचं गुरुकुल आहे. ज्या कुलामध्ये गुरुचं चांगल्या अर्थाचं वर्चस्व ज्ञानाचं असतं आणि त्यानुसार ते तो कुल घडवतो, त्यानुसार ते शिष्य तो घडवतो. मग हे जे मग त्यामध्ये कसं होतं, पूर्ण धर्माचं ज्ञान, व्यवहाराचं ज्ञान, शस्त्रास्त्रांचं पण ज्ञान असायचं, सगळी ज्ञान होती. निसर्गाशी आपण कसं एकरूप व्हावं हे छोटंसं उदाहरण देते की निसर्ग आपल्याला खूप शिकवत असतो. तू लवकर उठतेसच पण 3:15 3:30ला कावळे चिवचिव पक्षी चिवचिव करायला लागतात. संध्याकाळ झाली की थव्याने ते जातात. तर पूर्वी गुरुकुलामध्ये हेच असायचं, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. 3:15 3:30ला सगळे ते उठत असत. सूर्यास्ताला शेवटचं त्यांचं भोजन होत असे. दिवसभर त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान ते देत असत. मग त्यामध्ये धनुर्विद्या असेल, तिथे मंत्रपठण असेल, तिथे सगळ्यात महत्त्वाची उत्तम भाषा ज्याला आपण संस्कृत भाषा म्हणतो की ज्याच्यामुळे जी संस्कृत बोलले, अतिशय देवादिकांची संस्कृत भाषा होती. नाव सुद्धा त्याचं संस्कृत आहे की जेणेकरून आपल्या संबंध शरीरामध्ये आंतरिक अनेक गोष्टींना आपले व्यायाम होतात. तसे सगळं त्यांच्याकडनं पठण करून घेतलं जायचं. पठण केल्यामुळे ते मेंदू जो आहे तो मेंदू त्यांचा चलित व्हायचा, रक्ताभिसरण त्यांचं चांगलं व्हायचं. त्यामुळे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की गुरुकुलामध्ये पूर्वी माता पितांनी आपल्या मुलाला दिलं की माता पिता त्या गुरुकुलामध्ये आत्ताच्या भाषेमध्ये इंटरफिअर करू शकत नव्हते. अगदी खरं, अगदी खरं. त्याला कारण असं होतं, गुरु पण तेवढ्या ताकदीचे होते की त्यांचा त्या गुरूंवर पण विश्वास होता की माझ्या मुलाला हे गुरु घडवणार आहेत, कारण नसताना शिक्षा करणार नाही आहेत, कारण नसताना मारणार पण नाही आहेत, पण योग्य असेल तिथे कान पण पकडणार आहेत आणि तो कान त्याच्या चांगल्यासाठी आहे. आता तसं नाही आहे. आता काय झालंय, एकतर पुन्हा माफी मागून बोलते, शिक्षण हे कॉर्पोरेट झालंय. पैसा मिळवण्याचा बाजार झालाय, बाजार.
म्हणजे मी नावं कोणाचीही घेणार नाही, ते उचित नाही. पण काल मी एकांच्या घरी गेले होते. त्यांनी सांगितलं की पुण्यामधल्याच एका शाळेमध्ये LKGला 9-9.5 लाख रुपये डोनेशन घेत आहेत. आणि त्या मुलाला पहिलीला हे एवढी वह्या पुस्तकं घेऊन पाठवत आहेत. त्यांना वेगवेगळ्या CDs देत आहेत अभ्यासाच्या. मी असा प्रश्न विचारते की ज्ञान हे नेहमी वयानुसार शिकवावं. जसं एखादं बी आपण जमिनीमध्ये पुरलं तर दुसऱ्या दिवशी त्याचा वृक्ष होत नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याला फळं लागत नाहीत. तसं ते मूल इतकं लहान आहे, 4 आणि 5 वर्षाचं. 5 वर्षाचं असताना का 6 वर्षाचं असताना ते पहिलीच जातं. त्याला त्याची ती सॅक, त्याचे ते एवढी पुस्तकं, त्या वह्या, त्यांचे प्रोजेक्ट्स, त्यांच्या असाइनमेंट, मोठमोठे शब्द. आणि फिया त्याचं तर विचारूच नकोस. म्हणजे डोनेशन 9-9, 10-10 लाख, फिया 1-1, 1.5-1.5, 2-2, 3-3 लाख. आणि खरं त्यामुळे तो मुलगा पिचून जातं. तो इतका लहान असतो की त्याचं रिॲक्ट करण्याची त्याच्यात ताकद नसते. शिक्षकांचे इगो येतात. आई वडिलांना आपलं मूल त्या रॅट रेसमध्ये टाकायचंय. पण मी सगळ्या आई वडिलांना विचारते, माफी मागून बोलते की खरंच पहिलीचं शिक्षण एवढं अवघड आहे का? आणि एवढा अभ्यास त्याला द्यावा का? त्यांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे. त्या ह्याच्यात ती शाळा, त्या असाइनमेंट्स, ती प्रोजेक्ट्स, आधी मैदानं उरली नाहीयेत, त्यामध्ये त्यांना खेळायला काही मिळत नाही. आई वडील त्या मुलाला मोबाईल देऊन टाकतात. तो यूट्यूबवरती काय नको नको ते बघत बसतो. आणि मग त्या मुलांना 5वी-6वीला चष्मे लागणं, 5वी-6वीलाच त्यांना ब्रेन म्हणजे मेमरी कमी होणं, हे सगळे प्रकार का होतात माहितीये का शर्मिला? ते अजून पूर्ण जडणघडण झाली नाही ग त्यांच्या शरीराची, त्यांच्या मेंदूची पण नाही झाली. म्हणजे त्यांच्या एवढ्या मेंदू आत्ताशी होतोय आणि तुम्ही त्याच्यावर एकदम 25 वर्षाचा बर्डन तुम्ही त्याला टाकता आहात. ही कसली, याला काय गुरुकुल म्हणणार आपण? बरोबर आहे ना? खरं करिअर आमच्या कोणीही काय म्हणूया मार्क. मी पहिलीत असताना मला 98 का 99 मार्क गणितात होते. प्रगती पुस्तक मी ते आपलं जपून ठेवलंय. कोण पाहणार आहे ते प्रगती पुस्तक सांग? माझी आई उत्तम मॅथमॅटिक्स शिकवत असते, ते उत्तम गुरु होते, तिला मी गुरु म्हणेन नक्की. पण नंतर जेव्हा 10वीच्या नंतर जेव्हा मूल आपलं कॉलेजला जातं, खरं त्याचं करिअर तिथून चालू होतं. आणि तिथं मुलं काय करतात? 4 वर्षांना 1 वही. हल्ली तर सगळं PDF मोबाईलवर. म्हणजे तो मोबाईल म्हणजेच पुस्तक झालंय. आणि या पहिलीच्या मुलाला एवढं सगळं लोड, हे कुठं चाललंय जग? आणि मग हे जे पुन्हा माफी मागून बोलते, सरकार म्हणतं आहे, मी राजकारणी नाही, मला त्यात पडायचंही नाही, परंतु सरकार म्हणतंय की आम्ही शिक्षण फुकट करतो. कुठलं फुकट? 9-9, 10-10 लाख डोनेशन प्रायव्हेट स्कूल्समध्ये घेता आहेत. कुठलं फुकट? आणि मग त्या मुलांना आई वडील म्हणतात 10 लाख दिले म्हणजे माझ्या मुलाने पहिलंच यायला पाहिजे. तर हे काय लावलंय? तर पूर्वी गुरुकुल पद्धतीत तसं नव्हतं. मूल जसं वय त्याचं मोठं होतं ना, तसे त्याला ती धनुर्विद्या, तसं त्याला ते श्लोक पठण, तसं त्याला अंकशास्त्र, तसं त्याला सगळे शस्त्रास्त्रांचं शास्त्र हे त्याला शिकवलं जात असे. आणि पहिल्यांदा त्याच्या आरोग्याकडे लक्ष देत असत, की जे आता खूप दुर्लक्षित होत आहे. कारण आई वडीलही ऑनलाईन मागवतात, डब्यात देतात, विषय संपतात. शाळांमध्ये हल्ली कॅन्टीन आहे, आमच्याकडे कधीच नव्हतं. मग त्या शाळामधलं कॅन्टीनही कोणाला तरी दिलं जातं चालवायला, त्याचं पर्सेंटेज त्या स्कूल किंवा कॉलेजला मिळतो. ते काय देणार मुलांना? आहार जाणं महत्वाचं नाही आहे, सात्विक आहार जाणं महत्वाचं आहे. की सगळ्यात महत्वाचं सरस्वती, लक्ष्मी, अन्नपूर्णा या 3 देवतांवरती आपलं आयुष्य सगळं असतं.
त्यामधली सगळ्यात महत्वाची देवता म्हणजे ही अन्नपूर्णा आई आहे. ते कुठलं अन्न जातं शरीरात, याचा ज्याने मग त्या मुलांना वेगवेगळे आजार होतात आणि तो लाईफचा टाइम स्पॅन एकदम कमी होतो. हे आई वडिलांना पण समजलं पाहिजे. मी म्हणते घाला ना साध्या शाळेत, का मुलांना एवढं बर्डन देताय. माझ्यासारखी मी मंदिरात शिकलीये, माझं अमृतेश्वर मंदिरामध्ये माझी बालवाडी झाली. गाभारामध्ये शंकर भगवान आणि बाहेर ना कुठले खेळ ना काही, फळा सुद्धा नव्हता. आमच्या जपेबाई तिथे काळा रंग मारला होता त्या खडबडीत अशा भिंतीवर शिकवायच्या, पण त्यांनी जे पाडे पावकी निमकी दिडकी शिकवल्या ती अजून यामध्ये आहे ना. अगदी खरं, अगदी खरं. तर हे गुरुकुलच पद्धत परत आली पाहिजे की जी संस्कार शिकवते. आजकाल शाळांमध्ये कॉलेजमध्ये माफी मागते, पुन्हा संस्कारांपेक्षा व्यवहार शिकवतात. मुलांना व्यवहार शिकवायला लागत नाही. व्यवहार हा समाजामध्ये वावरल्यावर आपोआप मिळत असतो. मुलांना संस्कार मिळणं गरजेचं आहे आणि आजचा संस्कार ही उद्याची संस्कृती आहे. जर का हे असंच चालत राहिलं तर मी तुला सांगते शर्मिला की जे युद्ध आपण याचं युद्ध म्हणतो काय गनबिन, त्याच्यापेक्षा सुद्धा भयानक वॉर आहे हे, जिथे संस्कृती मरत चालली आहे. सरस्वती आई, लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा या तिन्ही उच्च देवता आणि त्याच्यावरचे गणपतीजी या सगळ्यांचा, या इतरांनी सगळ्यांचा त्याचा सोप्या भाषेमध्ये भयंकर व्यापार केला आहे. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. जेव्हा हे खूप माजेल ना त्यावेळेला या सगळ्याचा अंत होईल. तर हे होण्याआधीच आई वडिलांनाही इतक्या तुझ्या छान एपिसोडमुळे मी सांगते, मला हे माझे विचार मांडायला तू अगदी छान काय म्हणूया याला एक स्टेज दिलंस की सगळ्या आई वडिलांनी तुमच्या डोळ्यात अंजन घाला आणि नका मोठमोठ्या शाळांमध्ये पाठवू, हे लक्षात घ्या. किंवा मोठ्या शाळांमधले काही जण हे एपिसोड बघत असतील तर तुम्हीही आंतरिक मनाला विचारा आणि आपण कुठं चाललंय हे बघा. आपल्याला मुलं घडवायची आहेत. मुलांना व्यवहार फक्त शिकवायचा नाहीये, ते घडवायची आहे. म्हणजे त्यांना जो मेंदू, जो परमेश्वराने फुकट दिलेली मालमत्ता आहे त्याचा चांगल्या अर्थाने विनियोग कसा करायचा हे फक्त संस्कार सांगतात. आणि म्हणून आजची शिक्षण पद्धती ही अजिबात गुरुकुलासारखी नाही आहे. गुरुकुलच पुन्हा येणं फार गरजेचं आहे असं मला फार वाटतं आणि ते कधी येईल हे परमेश्वर जाणे. आपण प्रार्थना करू की आपल्या सनातन धर्मामध्ये जी मूल्य सांगितली गेली आहेत तीच लवकरात लवकर लोकांना त्याचं महत्त्व कळावं आणि लोकांनी ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा एपिसोड मी थांबवते. धन्यवाद. सध्या ते आपण इथे आलात. पहिल्यांदा शर्मिला ताई मला खूप खूप आभार मानायचे, कारण अनेक गोष्टींचं विचार माझ्या मनामध्ये आणि ब्रेनमध्ये खूप असे चोकअप झाले होते. त्याला आज तू मला इथे बोलवलंस आणि इतकी छान माझ्या विचारांना स्टेज दिलंस बोलायला, त्यामुळे मी खूप खूप आभार. आणि हे जे तू अतिशय सत्कार्य करते आहेस त्या तुझ्या सत्कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि मी सरस्वती आई आणि स्वामींचे पण खूप खूप आभार मानते. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. तसं शिक्षक आणि गुरु यातला फरक म्हणण्यापेक्षा साम्यच काही नाही असं मला वाटतं. जसं सांगितलं, शिक्षक हा अकॅडमिक शिकवत असतो म्हणून तो शिक्षक आणि विद्यार्थी होतो. गुरु आणि शिष्य असे शब्द वापरणं मला योग्य वाटत नाही. मी एक शिक्षिका आहे. माझे विद्यार्थी मला गुरुपौर्णिमेला गुरु मानतात. मी त्या विद्यार्थ्यांची आभारी आहे. पण खरं म्हणजे मी शिक्षिका आहे आणि मी प्रामाणिक शिक्षिका आहे आणि ते माझे विद्यार्थी आहेत. पण जसं शर्मिला आणि मी सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की चांगले गुरु मिळणंही खूप भाग्य असतं किंवा त्याला पूर्व सुकृत फार चांगलं लागतं. त्याचप्रमाणे या व्यवहारी जीवनामध्ये, या जगामध्ये चांगले शिक्षक मिळणंही फार महत्त्वाचं असतं बरं का. कारण चांगले शिक्षक, चांगले मार्गदर्शक की ज्यांना माझा विद्यार्थी घडवायचा, एक चांगला माणूस म्हणून घडवायचा आहे. नुसता मार्कांसाठी तो विद्यार्थी किंवा नुसत्या फिया मिळत आहेत,
म्हणून त्या विद्यार्थ्याला मी शिकवते, असा शिक्षकाच्या मनाची जडणघडण असता कामा नये असं मला वाटतं. मग चांगले शिक्षक कसे होतात? मला बरेच जण विद्यार्थ्यांचे आई वडील म्हणतात की मॅडम आमच्या मुलांचं खूप भाग्य आहे की तुम्ही फार छान शिकवता. तर माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे, छान शिकवता, मी चांगली आहे की नाही, हे का कॉमेंट्स का येतात? त्याला महत्त्वाचं कारण असं की माझी आई अत्यंत उत्तम शिक्षिका होती, माझ्यासाठी ती गुरुस्थानी होती आणि ती इतकी विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर झटलेली आहे हे मी पाहिलंय. माझ्यासमोर तिची प्रतिमा आहे. तिच्या इतकं उत्तम शिकवणं मलाही आज जमत नाही. तर माझ्याही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जशी वाईट लोक भेटत गेली तसे चांगले मार्गदर्शकही मला भेटत गेले. तर त्यांना मी गुरुस्थानी मानलं तरी माझ्या दृष्टीनं ते अत्यंत चांगले शिक्षक आहेत की मला शाळेमध्ये चांगल्या शिक्षिका मिळाल्या, BMCC मध्ये मला अत्यंत चांगले शिक्षक मिळाले आणि अतिशय लहान वयामध्ये मी बँकेची संचालिका ज्यांच्यामुळे झाले असे श्रीयुत आदरणीय विद्याधर अनासकर यांनी मला खूप लहान वयामध्ये फार मोठ्या पद मला बँकेमध्ये मिळालं आणि त्यांनी मला बँकिंग क्षेत्रामधलं अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रत्येक कर्ज प्रकरण कसं तपासावं, तसेच रेशो कसेच काढावेत वगैरे वगैरे, बँकिंगचा लॉ काय हे मला खूप चांगलं शिकवलं. तर हे असे मार्गदर्शक, असे शिक्षक मिळणंही आयुष्यात शर्मिला खूप महत्त्वाचं असतं आणि असे शिक्षक मला मिळाले हे मी माझं खूप भाग्य समजते. आणि म्हणून शिक्षक आणि गुरु यामध्ये खूप मोठं अंतर असलं तरी भावना मात्र त्यांच्या एकच असायला हव्यात असं मला वाटतं. धन्यवाद.